महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. धन्यवाद. म्हणजे आजची आपली जी चर्चा आहे ना, ती एका अशा वास्तवावर आधारित आहे जे वास्तव आपल्या डोळ्यांसमोर दररोज घडत असतं, हो, पण त्यामागचं जे कायदेशीर चक्र आहे ते आपल्याला अनेकदा समजत नाही. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर एका चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे आपण आजच्या चर्चेचा आधी थोडा आढावा घेऊया. आता बघा, आपण पाहतोय की शहरांचा सध्या झपाट्याने विस्तार होतोय. अगदी झपाट्याने. तर या वाढत्या आणि वेगवान शहरीकरणात आपल्या ज्या जुन्या गावाकडच्या किंवा शहरालगतच्या गायरान जमिनी आहेत त्यांचं नेमकं काय होतं, त्यांची विल्हेवाट कशी लागते, आणि सोबतच महसूल विभागाच्या ज्या नोटिसांसाठी सामान्य नागरिक महिनोन्महिने पोस्टमनची वाट बघत बसायचं ना, त्या नोटिसा आता थेट मोबाईलवर आणि ईमेलवर कशा येणार आहेत, या संपूर्ण प्रक्रियेचा आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत. नक्कीच, हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. हो, आणि हा विषय नेमकं कोणासाठी महत्त्वाचा आहे तर जे लोक आज शहरालगतच्या विस्तारणाऱ्या भागात राहतात, ज्यांच्या जमिनी किंवा गावे आता नव्यानं महानगरपालिकेत समाविष्ट झाली आहेत. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक आपल्या कायदेशीर कामांसाठी महसूल कार्यालयात चक्रा मारतात, त्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा बदल खरंच जीवन सोपं करणार आहे. अगदी 100%. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. होय. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. आपण आज एका अतिशय संवेदनशील आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयावर चर्चा करत आहोत. कारण जमिनीचा आणि महसुलाचा विषय आला की अनेक पिढ्यांचे प्रश्न तिथे जोडलेले असतात. अगदी सुरुवातीलाच मला एका जिवंत आणि डोळ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या उदाहरणानं सुरुवात करायची आहे. हो, सांगा ना. आता बघा, आपण अनेकदा पाहतो की पुणे, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूला जी गावे आहेत ती हळूहळू शहरात सामावून घेतली जात आहेत. हो, ही प्रक्रिया सगळीकडेच चालू आहे. बरोबर. तर एखाद्या विस्तारणाऱ्या गावाचा आपण विचार करूया. समजा 15-20 वर्षांपूर्वी तिथे शेती होती आणि गावातील शेकडो गुरे चरण्यासाठी एक मोठी मोकळी गायरान जमीन होती. पण अचानक काळाच्या ओघात ते गाव महानगरपालिकेला जोडलं जातं. तिथे उंचच उंच इमारती उभ्या राहतात, IT पार्क येतात. अगदी बरोबर. आणि गुरांची संख्या एकदम शून्यावर येते. मग अशा वेळी त्या गावातल्या ज्या मोकळ्या गायरान जमिनी असतात, ज्या पूर्वी फक्त गुरांसाठी राखीव असायच्या, त्यांचं नक्की काय होतं? हां, खऱ्या अर्थाने आजच्या बदलत्या महाराष्ट्राचा सर्वात कळीचा प्रश्न आहे. म्हणजे त्या तशाच रिकाम्या पडून राहतात की त्यांचा काही वापर होतो, कारण गुरे तर आता उरलेली नाहीत तिथे. बरोबर. आणि अनेक अभ्यासकांच्या तसेच नागरिकांच्या मनात याबद्दल मोठा संभ्रम असतो. पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता नव्याने झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर बदलामध्ये मिळतं. अच्छा, कोणता बदल? शासनाने आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या मुख्य कायद्याच्या कलम 22 मध्ये नव्याने पोट कलम 8 समाविष्ट केले आहे. कलम 22 आणि पोट कलम 8. बरं. हो, आपण या बदलाचे सविस्तर टप्पे समजून घेऊयात, जेणेकरून त्यामागचा शासनाचा हेतू स्पष्ट होईल. नक्कीच. पण त्याआधी मला हे समजून घ्यायचंय की मूळ कायद्यात या जमिनींबाबत नेमकी काय भूमिका होती. छान प्रश्न आहे. आता कसं आहे, पूर्वीच्या काळी गावाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेती आणि पशुपालनावर अवलंबून असायची. हां, बरोबर. त्यामुळे प्रत्येक गावाच्या लोकसंख्येच्या आणि गुरांच्या संख्येच्या प्रमाणात काही जमीन गायरान म्हणून राखीव ठेवली जायची. अच्छा. तिचा उद्देश फक्त आणि फक्त गुरांना चरण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून देणे हाच असायचा. हां, पण जसं तुम्ही मगाशी उदाहरणात सांगितलं तसं आता चित्र पूर्ण बदललं आहे. आता आपण नवीन कायद्याच्या तरतुदीकडे वळूया. हो, ती तरतूद काय सांगते? पहिली गोष्ट म्हणजे या नवीन कलम 22 मधील पोट कलम 8 ची तरतूद अशी आहे की महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 नुसार ज्या महानगरपालिका किंवा नगर परिषदेच्या क्षेत्रासाठी अंतिम विकास आराखडा अधिसूचित केलेला आहे, अशा आराखड्यात समाविष्ट असलेल्या ज्या गायरान जमिनी आहेत त्या जमिनी आता राज्य शासनाच्या पूर्व परवानगीने इतर कारणांसाठी वापरता येतील. थांबा थोडं. म्हणजे याचा सोपा आणि गावरान अर्थ असा होतोय का की जी जमीन पूर्वी फक्त गुरांसाठी होती ती आता शहराच्या विकासासाठी खुली झाली आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर तेच. बापरे. हो, म्हणजे जी जमीन गुरांना चरण्यासाठी गायरान म्हणून सोडलेली असायची, ती जमीन जर आजच्या घडीला महानगरपालिका किंवा नगर परिषदेच्या हद्दीत आली असेल आणि शहराच्या अधिकृत विकास आराखड्यात तिची नोंद असेल, तर ती जमीन आता शहराच्या विकासासाठी वापरता येईल. ती नुसतीच पडून राहणार नाही किंवा अतिक्रमणांचे बळी ठरणार नाही.
पण याचा सामान्य माणसाला काय आणि कसा फरक पडेल? कारण शेवटी जमीन मोकळी असणं हे पर्यावरणाच्या दृष्टीनं चांगलंच असतं ना. नक्कीच चांगलं असतं, पण आपल्याला वास्तवाचं भान ठेवावं लागतं. ते कसं? सामान्य माणसाला या बदलाचा खूप मोठा आणि सकारात्मक फरक पडणार आहे. आज शहरे वाढत आहेत, लोकसंख्या वाढत आहे, पण राहण्यासाठी आणि सुविधांसाठी जागा अत्यंत मर्यादित आहे. हो, जागेचा तर मोठा प्रश्न आहे. आणि गुरांसाठी सोडलेल्या गायरान जमिनींवर गुरे नसल्यामुळे अनेकदा तिथे अनधिकृत झोपडपट्ट्या, कचरा डेपो किंवा अतिक्रमण वाढताना आपण पाहतो. अगदी खरं आहे. या नवीन बदलामुळे शहरात या मोकळ्या जागांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर होईल. तिथे मोठी रुग्णालये, सार्वजनिक शाळा, खेळाची मैदाने किंवा उद्याने यांसारख्या नागरी सुविधा उभ्या राहतील. अच्छा. आणि यामुळे शहराची जी कोंडी फुटत नाहीये ती फुटेल. येथे संदर्भासाठी एक क्विक फॅक्ट सांगते. हो, सांगा. या अत्यंत महत्त्वपूर्ण बदलासंदर्भातील अधिसूचना शासनाने 25 मार्च 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. बापरे, 25 मार्च 2026 म्हणजे हा बदल अगदीच ताजा आहे. हो, अगदी. पण इथे माझ्या मनात आणि कदाचित ही चर्चा ऐकणाऱ्या अनेकांच्या मनात एक मोठा कायदेशीर गैरसमज किंवा शंका असू शकते. कोणती शंका? मी अनेकदा बातम्यांमध्ये वाचलंय की सर्वोच्च न्यायालयाचा असा स्पष्ट आदेश होता की गायरान जमिनींना अजिबात हात लावता येणार नाही. त्या फक्त आणि फक्त गुरांसाठीच राहतील. मग हा नवीन कायदा आणि शासन निर्णय थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात नाही का जात? शासनाने असा निर्णय कसा काय घेतला? हा एक अतिशय लास्त आणि नैसर्गिक गैरसमज आहे. म्हणजे मी जे वाचले ते चुकीचं आहे का? नाही. मुळात कायदा समजून घेताना त्यामागची कारणमीमांसा समजून घेणं गरजेचं असतं. मी हा गैरसमज आणि त्यामागचे कायदेशीर घर्षण स्पष्ट करते. हो, सांगा. 28 जानेवारी 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जगपाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणात एक अत्यंत कडक निरीक्षण नोंदवले होते. हे 100% खरे आहे. अच्छा, म्हणजे तो आदेश होता तर? हो. त्या प्रकरणात पंजाबमधील काही स्थानिक प्रस्थापितांनी आणि ग्रामपंचायतीच्या लोकांनी संगनमत करून गावाच्या सामायिक जमिनींवर, तलावांवर अतिक्रमण केले होते. बापरे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गायरान जमिनींचं संरक्षण करण्यावर भर दिला आणि अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. अच्छा, म्हणजे तो आदेश गावामध्ये होणाऱ्या बेकायदेशीर अतिक्रमणांना रोखण्यासाठी होता. बरोबर. पण त्यानंतर काळ बदलला, लोकसंख्येची आणि भौगोलिक रचना बदलली, शहरे वेगाने वाढली. म्हणूनच नुकतेच 12 सप्टेंबर 2024 रोजी संतोष भोंडवे विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचे आणि वास्तवाला धरून निरीक्षण नोंदवले. मुंबई उच्च न्यायालयाने? हो. काय निरीक्षण होतं ते? उच्च न्यायालयाच्या लक्षात आले की जी गावे आता महानगरपालिकेत आली आहेत तिथे ना शेती उरली आहे ना पशुपालन. मग ज्या गुरांसाठी जमीन राखीव ठेवली होती ती गुरेच जर अस्तित्वात नसतील तर त्या जमिनीला तशीच कुलूप लावून ठेवणे आणि दुसरीकडे माणसांना रुग्णालयांसाठी जागा न मिळणे हे पूर्णपणे अतार्किक आहे. हे तर एखाद्या लहान मुलाचा शाळेचा गणवेश तो कॉलेजमध्ये गेल्यावरही त्याला घालायला लावण्यासारखं आहे. म्हणजे जुना नियम नव्या परिस्थितीला लागू होत नाहीये. अगदी समर्पक उदाहरण दिलंत तुम्ही. आणि या दोन्ही न्यायालयांच्या निरीक्षणांमधील हाच धागा पकडून शासनाने हा निर्णय घेतला आहे. अच्छा, असा संबंध आहे तर? हो. म्हणजे एका बाजूला जगपाल सिंग प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत अतिक्रमण होऊ द्यायचे नाही आणि दुसऱ्या बाजूला संतोष भोंडवे प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण विचारात घेत वाढत्या शहरीकरणाच्या गरजांकडे डोळेझाक करायची नाही. हा असा एक अत्यंत परिपक्व आणि समतोल साधणारा निर्णय शासनाने घेतला आहे. हे स्पष्टीकरण खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे न्यायालयांचे निकाल कसे वाचायचे आणि त्यातील परस्पर संबंध कसे जोडायचे हे यातून समजतं. नक्कीच. आणि मंडळी, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. होय. आणि या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कायद्याची भाषा सोपी करून सांगणे हेच आपलं उद्दिष्ट आहे. आता पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे वळूया. हो. तुम्ही म्हणालात की या गायरान जमिनी आता विकासासाठी वापरता येतील. पण इथे मला थोडी शंका येतेय. कसली शंका? उद्या असं होणार नाही का की एखादी स्थानिक नगर परिषद किंवा महानगरपालिका उद्या उठून कोणत्याही गायरान जमिनीवर थेट बुलडोझर घेऊन जाईल, तिथे बिल्डरांच्या घशात जमीन घालेल आणि विकासाच्या नावाखाली एखादा मोठा व्यापारी मॉल उभा करेल? नाही. असा मनमानी कारभार अजिबात चालणार नाही. अच्छा.
कोणीही उठून थेट बांधकाम करू शकत नाही किंवा कोणत्याही बिल्डरला ती जमीन परस्पर देता येणार नाही. कायद्यात अशा कोणत्याही पळवाटा राहू नयेत आणि भूमाफियांचा शिरकाव होऊ नये यासाठी शासनाने अत्यंत स्पष्ट, कठोर आणि पारदर्शक अशी एक चेकलिस्ट दिली आहे. चेकलिस्ट? होय. या अटींची पूर्तता केल्याशिवाय त्या जमिनीला साधा हातही लावता येणार नाही. बरं. त्या अटी कोणत्या आहेत जरा सविस्तर सांगा, कारण सामान्य नागरिकांना हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. हो, मी सांगते. पहिली गोष्ट, ती जमीन महानगरपालिका किंवा नगर परिषदेच्या अंतिम विकास आराखड्यात रीतसर समाविष्ट असणे गरजेचं आहे, ज्याला आपण फायनल डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो. बरोबर. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, त्या आराखड्यात ज्या विशिष्ट कारणासाठी ती जमीन राखीव ठेवली आहे, केवळ आणि केवळ त्याच कारणासाठी ती वापरणे बंधनकारक आहे. म्हणजे समजा जर आराखड्यात तिथे सार्वजनिक शाळा अशी नोंद दाखवली असेल तर तिथे शाळाच बांधावी लागेल. तिथे उद्या कुणी व्यापारी संकुल किंवा प्रायव्हेट सोसायटी बांधू शकणार नाही. 100% बरोबर. तिथे केवळ शाळाच उभी राहील. अरे वा. तिसरी गोष्ट, या संपूर्ण प्रक्रियेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला राज्य शासनाची पूर्व परवानगी घेणं सक्तीची आहे. परस्पर ठराव करून जमीन हडपता येणार नाही. आणि चौथी व शेवटची अत्यंत तांत्रिक गोष्ट, शासनाची परवानगी मिळाल्यावर प्रत्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या विशिष्ट जमिनीचे अधिकार अभिलेखातून. अधिकार अभिलेख म्हणजेच आपल्या गावरान आणि रोजच्या भाषेत सांगायचे तर त्या जमिनीच्या 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डमधून. अच्छा, 7/12. हो, त्यातून गायरान अशी जी जुनी नोंद आहे ती रीतसर कमी करतील. ती नोंद कमी झाल्यानंतरच तिथे पुढील बांधकाम किंवा कार्यवाही सुरू होईल. म्हणजेच विकास आणि नियम या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतील. हे ऐकून खरंच खूप मोठा दिलासा मिळाला. शासनाने ही जी 4 टप्प्यांची कठोर चेकलिस्ट ठेवली आहे ती खऱ्या अर्थाने या प्रक्रियेत पारदर्शकता आणेल. अगदी बरोबर. आता तुम्ही मगाशी 7/12 आणि महसूल कागदपत्रांचा उल्लेख केलात. हो. या पारदर्शकतेचा आणि कागदपत्रांचा विषय निघालाच आहे, तर मला महसूल विभागाच्या प्रशासकीय बदलांचा धागा पकडून पुढचा एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच विचारा, कारण कागदपत्रांचे अद्ययावतीकरण हा महसुलाचा आत्मा आहे. आपण नेहमी पाहतो की महसूल कार्यालयातून एखादी नोटीस येणे म्हणजे सामान्य माणसासाठी एक मोठा मनस्ताप असायचा. हो, ते तर आहेच. नोटीस वेळेवर न मिळणे, पोस्टमनला पत्ता न सापडणे किंवा बऱ्याचदा वकिलांकडून आणि पक्षकारांकडून साहेब मला नोटीसच मिळाली नाही अशी कारणं पुढे करून वर्षानुवर्ष सुनावणी लांबवणे हे आपण नेहमी पाहिले. ही जुनी पद्धत म्हणजे एखादा लपाछपीचा खेळ असायचा, जिथे पोस्टमनच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असायची आणि नोटीस घेणारा लपून बसायचा. बरोबर बोललात. या जुन्या आणि कुचकामी कारभारात विशेषतः नोटिसा पाठवण्याच्या पद्धतीतही शासनाने काही नवीन बदल केले आहेत का? होय, आणि हा बदल सामान्य माणसाचा खूप मोठा वेळ आणि पैसा वाचवणारा आहे. अच्छा. यामागे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 230 च्या पोट कलम 1 मध्ये करण्यात आलेली अत्यंत क्रांतिकारी सुधारणा आहे. आपण ही सुधारणा अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. अगदी सविस्तर सांगा, कारण हा प्रत्येक खातेदाराच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पहिली गोष्ट, या कलम 230 ची जुनी तरतूद काय होती आणि आता नवीन तरतूद काय सांगते. पूर्वी फक्त पोस्टाने किंवा प्रत्यक्ष व्यक्तीमार्फत नोटीस देण्याची तरतूद होती, पण आता या कलमात डाकेने किंवा पोस्टाने नोटीस पाठवण्यासोबतच किंवा इलेक्ट्रॉनिक मेल सेवेने हा अत्यंत महत्त्वाचा शब्दप्रयोग नव्याने आणि कायदेशीररित्या समाविष्ट करण्यात आला आहे. अरे वा. शिवाय शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही नोटीस पाठवण्याची तरतूद यात जोडली गेली आहे. आणि याचा सामान्य माणसाच्या रोजच्या व्यवहारात सोपा अर्थ काय होतो? याचा सोपा अर्थ असा की आता महसूल विभागाची, तहसीलदार किंवा प्रांताधिकाऱ्याची कोणतीही कायदेशीर नोटीस फक्त कागदावर आणि पोस्टमनद्वारेच येईल यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. तर ती नोटीस आता थेट नागरिकांच्या मोबाईलवर, ईमेलवर किंवा शासनाने भविष्यात ठरवून दिलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कायदेशीररित्या पाठवता येईल आणि ती अधिकृत मानली जाईल. वा, हे तर व्हॉट्सॲपच्या ब्लूटिक सारखं झालं. बरोबर. एकदा का ब्लूटिक आली की तुम्ही असं म्हणूच शकत नाही की मी मेसेज पाहिला नाही. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. आणि हीच माझी तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. काय? याचा लोकांना आणि न्याय प्रक्रियेला काय फरक पडेल? तर यामुळे सर्वात आधी महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांमध्ये वेळेची प्रचंड बचत होईल. नक्कीच. पूर्वी एखादी नोटीस निघण्यापासून ती प्रत्यक्ष हातात पडेपर्यंत 15 ते 20 दिवस सहज निघून जायचे.
ते आता एका क्लिकवर आणि काही सेकंदात होईल. कामात अभूतपूर्व पारदर्शकता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुनावणीच्या वेळी तारखा लांबवण्यासाठी जी साहेब मला तुमची नोटीस मिळालीच नाही अशी रटाळ सबब पुढे केली जायची ती आता कोणालाही करता येणार नाही. बापरे, हा तर खूप मोठा दणका आहे. हो, कारण डिजिटल रेकॉर्डवर ती ईमेल नोटीस कोणत्या तारखेला आणि किती वाजून किती सेकंदाला पोहोचली हे अगदी स्पष्टपणे नोंदवलेले असेल. म्हणजे जे लोक कायदेशीर पळवाटा शोधून जाणून बुजून नोटिसा टाळायचे त्यांचा आता शासनाने कायमचा बंदोबस्त केला आहे. तर अगदी 100%. हे खरंच महसूल विभागाचं खूप मोठं आणि आधुनिक पावलं आहे. मंडळी, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. होय, कारण तुमचा एक छोटासा प्रश्न आणि आमचे उत्तर एखाद्याचा खूप मोठा कायदेशीर अडथळा दूर करू शकतंय. अगदी बरोबर. कारण हे कायदे, हे बदल कागदावर किंवा गॅजेटमध्ये किती चांगले आणि प्रगत असले तरी ते जोपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत समजावून सांगितले जात नाहीत तोपर्यंत त्याचा तळागाळात खरा फायदा होत नाही. हे तर खरंच आहे. आज आपण जे 2 अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर बदल पाहिले ते दोन्ही बदल एकाच स्पष्ट दिशेने जाणारे आहेत आणि ती दिशा म्हणजे प्रशासनात गतिमानता आणि व्यवहारात पारदर्शकता आणणे. निश्चितच. आपण आजच्या या अत्यंत सविस्तर आणि प्रदीर्घ चर्चेचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया. हो, घेऊया. आपण आज 2 मुख्य मुद्दे पाहिले. पहिला मुद्दा म्हणजे वाढत्या शहरांच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या आणि आता जिथे गुरे उरलेली नाहीत अशा मोकळ्या गायरान जमिनींचा शासनाच्या परवानगीने आणि केवळ विकास आराखड्यानुसार नागरी सुविधांसाठी कसा वापर करता येईल. जसं की रुग्णालये किंवा शाळा, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाचा जुन्या आदेशाचा सन्मानही राहील आणि उच्च न्यायालयाच्या नव्या निरीक्षणानुसार शहरांचा श्वासही मोकळा होईल. बरोबर. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय मुद्दा पण पाहिला तो म्हणजे महसूल विभागाच्या नोटिसा, ज्यापूर्वी केवळ कागदावर आणि पोस्टाने यायच्या, त्या आता कलम 230 मधील सुधारणेनुसार ईमेल सारख्या डिजिटल माध्यमातून येणे कसे कायदेशीर झाले आहे. ज्यामुळे कामात वेग येईल आणि तारखा पे तारखा मिळण्याची पद्धत बंद होईल. होय, आणि यामागे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 22A आणि कलम 230 मधील सुधारणा आहेत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. नक्कीच. तर मंडळी, अशी ही अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या जमिनीशी निगडीत माहिती आपण आज पाहिली. मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. हो. आणि हो, मला कमेंट्समध्ये हे पण नक्की सांगा की पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला महसूल विषयक कोणता नवीन कायदा, शासन निर्णय किंवा तुमची कोणती कायदेशीर अडचण समजून घ्यायची आहे. आम्ही त्यावर असाच सविस्तर आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ. आणि केवळ व्हिडिओपुरती मर्यादित न राहता अधिक माहितीसाठी तसंच नवनवीन महसूल अपडेट्स लगेच मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी आपल्या चॅनलच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हावे. बरोबर. तिथे आपण असेच महत्त्वाचे शासन निर्णय आणि कायदेशीर माहिती सातत्याने देत असतो. अगदी बरोबर. आणि ज्ञान वाढल्याने वाढते या उक्तीनुसार हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.